नमस्कार, मी आता उभा आहे फर्ग्युसन रोडवर आणि आता आपण एका रिक्षावाल्या काकांना विचारणार आहोत की त्यांचं यावर्षीच्या 2025च्या मिरवणुकीबाबत काय मत आहे. तर नमस्कार काका, मी फॅक्ट मराठीकडनं बोलतोय आणि यावेळेस जी मिरवणूक झाली त्याबाबत तुमचं काय मत आहे ते सांगा. कारण की बरेचसे रोड ब्लॉक होते, तर तुम्ही रिक्षा चालक आहात, तुम्हाला काय प्रॉब्लेम आले किंवा काय कस्टमर कडनं रिव्ह्यू आला, कुठपर्यंत तुम्हाला सोडावं लागलं, काय तुमचा हे होता? संपूर्ण शहरीकरणाच्या हिशोबाने सेनादत्त पोलीस चौकी मी राहायला सिंहगड रोडला आहे. कस्टमरला सोडत असताना दांडेकर पूल ते सेनादत्त पोलीस चौकी त्याच्या आसपासच मला पॅसेंजर सोडावे लागत होते. तिथनं पुढं जवळपास सगळंच शोभायात्रा, मिरवणुका आणि पायी चालणाऱ्यांची गर्दी, थोडक्यात वॉकिंग प्लाझा असल्यासारखंच ते साधारण एक प्रकार झाला होता. जेणेकरून कसं आहे की व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ह्या सगळ्या ज्या काही शोभायात्रा निघतात त्याला एक ठराविक वेळ असायला हवा, मला असं वैयक्तिक वाटतं. आणि ज्या गोष्टी आपण समाज माध्यमातून म्हणा किंवा आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून म्हणतो, तर ह्या गोष्टींना कुठेतरी एक प्रशासनाकडनं वेळेचं बंधन, त्याच्यानंतरनं जे देखावे असतात त्याला थोडंसं कुठंतरी एक मर्यादा असायला हवी की जेणेकरून आपल्यामुळे, आपल्या उत्सवामुळे दुसऱ्या कोणाला त्रास होणार नाही आणि तो उत्सव, त्या आनंदात सगळेजण सहभागी होतील. एक साधारण असं असावं, मला असं वैयक्तिक वाटतं. बरं, आणि अजून एक प्रश्न म्हणजे की यावेळेसची जी मिरवणूक होती ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 पर्यंत चालली, तर तुम्ही मिरवणूक पाहायला होता का? आणि यावेळेस डीजे किती होते आणि ढोलताच्या पथक किती होते? मागच्या वर्षीपेक्षा कमी होते का? तुम्हाला काय वाटलं एकंदर? नाही, दोन्हींची संख्या जवळपास सारखीच होती. पारंपरिक वाद्य जरी समजा कमी असली तरी त्याच्यात वादकांची संख्या जवळपास भरपूर असते. आणि डीजे म्हटलं तर त्याच्यात मंडळाचे कार्यकर्ते आणि पाहायला आलेली गर्दी हे साधारण भरपूर तो एक वेगळा क्राऊड असतो, हा एक वेगळा क्राऊड असतो आणि आनंद घेण्यासाठी सगळेजण आलेले असतात साधारण. बरं, आणि एक शेवटचा प्रश्न, यावेळेसचा तुमचा गणेशोत्सव कसा होता ते एकदा सांगाल? तुम्हाला काय वाटलं, तुमचा पर्सनल अनुभव कसा होता? यावेळेला तसं पाहायला गेलं तर गणेशोत्सव दरवर्षी सारखाच आणि आनंदाचाच होता, पण कुठेतरी महागाईचा एक बडगा, त्याच्यानंतरनं ज्या काय आरास करायच्या ज्या वस्तू होत्या त्या पूर्वी एक आवाक्यात होत्या, आपल्याला घेऊ वाटायच्या त्या गोष्टी, पण आज किंमत विचारल्याच्या नंतरनं त्याला ऑप्शन आलेले आहेत. कुठं प्लास्टिक असेल, कुठं फ्लावर्स असतील. आता पूर्वी ओरिजिनल फुलांचं डेकोरेशन व्हायचं, आता ते प्लास्टिकची फुलं किंवा आर्टिफिशियल याच्यावरती थोडंसं डायव्हर्ट झाली आहेत लोक. ते कुठंतरी जपून ठेवायच्या वस्तू असतात, पण जपून न ठेवता लोक निर्माल्यात त्याचं विसर्जन करतात. ज्या ऑर्गॅनिक वस्तू आहेत म्हणजे ज्या डिस्पोज होऊ शकतात अशा वस्तूंना निर्माल्यात घातलं पाहिजे. आणि ज्या गोष्टी आपण डिस्पोज करू शकत नाही अशा वस्तूंना आपण पालिकेच्या किंवा स्थानिक प्रशासनाच्या हाती देऊन त्याचं कसं काय विल्हेवाट लावता येईल हे पाहिलं पाहिजे. गणपती साजरा करत असताना सात्विकता आणि एक आनंद आणि त्याच्यात एक भक्तिभाव असला पाहिजे असं वैयक्तिक मला वाटतं. तर नमस्कार, आता आपण या काकांचा इंटरव्ह्यू पाहिला. तर मी ऋषिकेश तावरे, तुम्ही पाहत होता फॅक्ट मराठी, कॅमेरामन श्रावणी सोबत.